तर गाईज मी चालले शितू सोबत तिच्या कॉलेजमध्ये. त्यांना पेपरचे फॉर्म भरायचे. सो मला घरी एकटीला बोर झालं असतं तर मग मी पण जाते त्यांच्यामध्ये लुडबुड करायला. आधी कृष्णा दिदीला घेणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे कॉलेजमध्ये. सो नंतर ते फॉर्म वगैरे भरतील. मी फक्त बघणार आहे. मला घरी बोर होईल ना म्हणून मी चालली आहे. सो चलो चलो गाईज. कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि कृष्णा दीदीला घ्यायला परत यश दादा मागं गेलेला आहे. तर गाईज फायनली कृष्णा दीदी आली आहे. हॅलो. तर आम्ही आता घरी चाललोय. घरी आल्यानंतर मी पहिले शितू दीदीच्या हातावर मेहंदी काढायला बसले, कारण उद्या आम्हाला नगरला जायचं आहे. शितू दीदीची सुपारी आहे. सो मी तिच्या हातावर छानपैकी मेहंदी काढते. तर आधी मी शितू दीदीच्या हातावर मेहंदी काढली आणि मग ऑब्विसली माझ्या हातावर पण काढली. कशी वाटली गाईज मेहंदी नक्की सांगा. तर गाईज आता आम्ही सगळं आवरून फायनली नगरला जायला निघालोय, कारण आज आहे आपल्या शितू दीदीच्या सुपारीचा कार्यक्रम. पोहोचलोय. आता ऑटोमध्ये बसलोय आणि आता जाणार आहोत मामाच्या घरी. मामा, शितू दीदी आणि कृष्णा दीदी सगळे मिळून दुकानात गेलो शितू दीदीसाठी नथ आणायला.
त्याचसोबत आम्ही भाजीपाला पण घेतला. आम्हाला ह्यातलं काही येत नाही तरी आम्ही शायनिंगमध्ये एकदम शोधत आहोत, एकदम शायनिंग मारत आहे, जसं की आम्हाला सगळं येते. याला म्हणतात नेक्स्ट लेवल कॉन्फिडन्स. दीदी आणि मी तिच्या हातावर मेहंदी काढून घेतली. काय माझ्यापेक्षा तुम्ही जास्त लागले. येस, कारण की आम्ही कोण आहोत? मानाच्या कलावर आहेत तुम्ही. येस, सो आम्ही नटणारो. आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. किती गमती माझा फ्युचर जर ही मेहंदी रंगली नाही तर मी त्याला सोडणार नाही. फ्युचर रात्री जेवण झाल्यावर आम्ही थोडं वॉकिंगला गेलो. बेस्ट फ्रेंड फॉर एवर्स. मग काय आम्हाला रात्रभर झोपच आली नाही, सो आम्ही असंच धिंगामस्ती करत राहिलो. फुल ऑन धिंगाणा चालू होता रात्रभर. पण शेजारी मामी झोपली होती, सो आम्हाला मोठ्याने आवाज पण करता येत नव्हता, तर आवाज न करता धिंगाणा चालू होता. पण खूप मजा आली. रांगोळी काढली कारण आज आहे शीतलदीदीच्या सुपारीचा दिवस. वातावरण आहे. नवरीबाईचा मेकअप चालू आहे. सगळे रेडी झालेलं आहे. तर गाईज फायनली पाहुण्यांची एंट्री झालेली आहे.
स्वागत केलं. हे बघा या दोघी सुनबाई आणि सासूबाई. सगळ्यांना खूप भूक लागली म्हणून आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. सुईचं नाही आलं बरं का, सुईचं आलं नाही, चुकलं. चांदीच्या पळीवर नागाची खून किरणरावांचं नाव घेते कांदळीची सून. अरे वा. सोन्याची मूठ. आवाज केला. अंगणातील तुळशीला मानाचे स्थान दीपकरावांमुळे मिळाला सौभाग्याचा मान. घ्या आपल्या साहेबचं. अंगणात रांगोळी रांगोळी रंग चंद्रशेखराच्या संसारात झालेली दंग. घ्या हो. हो, घ्या. मी पाठ करून नाही आले. घ्या, आता मी विचारलं घ्या. आता परीक्षा होती काय पाठ करून यायला? महादेवाच्या पिंडीवर बेल घालते सगळे वापरूनच घेत. बांधा गाठण. माझी सांगण्याची हेच नाव घेते काय? नाही, महादेवाच्या पिंडीवर बेल वाजते वाकून. मला तर ते होतं बा, हो का ना? येतच होतं आपल्याला काही. सो असं सगळं मजा मस्तीमध्ये तयारी झाली. आणि मग सुरू झाला सुपारीचा कार्यक्रम. वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि. जीवाश्वासाः प्रविदाः राज्यं सुग्रीवं चन्दनं प्रतिगृह्यताम्
मग सुंदर आणि एकदम आनंदात कार्यक्रम पार पडला. आणि मग शितू दीदीनी आणि जिजूंनी केक कट केला आणि आम्ही खूप सारे फोटोज काढले. मग कृष्णा दीदीने आणि मी खूप सारी मस्ती केली. इच्छा झाली की तिला ती खूप अरे प्लॅन फेल झाला, नाही जमलं. प्लॅन फेल झाला दिव्या. आय एम सो सॉरी. आता शीतलचं सगळं झालेलं आहे. आम्हाला इतका थकवा आलाय खान असा, तरी आम्हाला पाथडीला जायचं आहे आणि आता आम्हाला असं कसं तरी होत आहे, बट जावं तर लागणार आहे. बिकॉज काहीच इतकाच कंटाळा आलाय ना. पण आता गाडीत पण बसायचं नसतं तरी सुद्धा इच्छा होत नाही जायची. काय करावं, असं काहीतरी पाहिजे होतं. चिटकी दाबली का लगेच पाथडी, चिटकी दाबली का लगेच काय लगेच क्लास, चिटकी दाबली का लगेच काय तुझ्या घरचं ते पोहोचू, चिटकी दाबली का लगेच. आता आम्ही चिटकी दाबून झोपी जाणार. गुड नाईट. तर गाईज आम्ही निघालोय पाथर्डीला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.